डॉक्टर आशीष बाबू देशमुख की दूरदर्शी सोच से सावनेर को मिली शैक्षणिक सौगात। नमस्कार, मी छवी राठोड आणि आता सावनेरमधून एक मोठी बातमी। आज सावनेरमधून एक मोठी सकारात्मक आणि भविष्य घडवणारी बातमी समोर आली आहे। शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सावनेर शहराच्या शैक्षणिक इतिहासात एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडला जात असल्याचे चित्र दिसून आले। सावनेर येथे प्रस्तावित अत्याधुनिक स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररीसाठी निश्चित केलेल्या जागेची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। ही केवळ एक इमारत नसून येणाऱ्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घातलेली भक्कम पायाभरणी ठरणार आहे। या पाहणी दरम्यान लायब्ररी प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती सविस्तरपणे समजून घेण्यात आली। ही आधुनिक लायब्ररी विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक आणि सर्वसामान्य वाचकांना उच्च दर्जाच्या आधुनिक व गुणवत्तापूर्ण अभ्यास सुविधा उपलब्ध करून देणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे येणाऱ्या काळात ही लायब्ररी फक्त सावनेर शहरापुरती मर्यादित न राहता सावनेर तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे एक मोठे केंद्र ठरणार आहे। ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी शहरामध्ये जाण्याची गरज भासणार नाही आणि त्यांना आपल्या भागातच दर्जेदार अभ्यास साहित्य, शांत अभ्यास वातावरण आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होतील। यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकल्पामागे माननीय आमदार डॉक्टर आशीष बाबू देशमुख यांचे मार्गदर्शन आणि सकारात्मक दूरदृष्टीपूर्ण विचार आहेत। शिक्षण आणि ज्ञानाबाबतची त्यांची दृष्टी सावनेरलाही मोठी शैक्षणिक देणगी मिळण्यामागचे प्रमुख कारण ठरत आहे। आमदार साहेबांनी स्पष्ट संदेश दिला आहे की सावनेरचा विकास केवळ रस्ते आणि इमारतींपुरताच मर्यादित नसावा, तर शिक्षण व बौद्धिक प्रगतीतूनच खरी उन्नती साध्य होऊ शकते। या प्रसंगी सावनेर नगर परिषद अध्यक्षा श्रीमती संजना मंगळे, सीईओ अर्शिया जुही तसेच नगरसेवक श्री राजू गुगल, श्री रामराव मुवाडे आणि श्री बंटी महाजन उपस्थित होते। सर्वांनी एकमताने या प्रकल्पाला लवकरात लवकर सुरुवात करण्याचा सकारात्मक निर्धार व्यक्त केला। ही लायब्ररी सावनेर शहराच्या औद्योगिक बौद्धिक प्रगतीतूनच खरी उन्नती साध्य होऊ शकते। सीईओ अर्शिया जुही तसेच नगरसेवक श्री राजू गुगल, श्री रामराव मुवाडे आणि श्री बंटी महाजन यावेळी उपस्थित होते। स्पर्धा परीक्षांमागील यशस्वी उमेदवार आणि येथूनच तयार होतील सावनेरचे भावी नेतृत्व करते। एकूणच माननीय आमदार डॉक्टर आशीष बाबू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर आता ज्ञान, शिक्षण आणि प्रगतीच्या नव्या युगाकडे वेगाने वाटचाल करत आहे। सावनेरमधून मोठ्या बातमीसह मी छवी राठोड। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा सिटी इंडिया न्यूज। 100 रुपीज पर मंथ या 50 रुपीज पर मंथ में बाकी का नगर परिषद में कल्पना आहे का आपल्या शहरातले तालुक्यातले जे मुलं बाहेर से राहील यानी ये साइड राहील नाही उस साइड ते न्यूरल्स आपण करणार आहोत आणि इथे जे आपलं हे आहे इथे समोर गार्डन आहे त्याचं आपले सुद्धा भेजायला म्हणजे मैंने क्रॉस चेक किया नॅचरल ग्राउंड